यहाँ भाईचारा, वो जात ये जात, आते ही हिंदू मुस्लिम, आगे काम धंधा है कि नहीं। यहाँ रोज उठते ही मुस्लिम के पास मैं जाना पड़ता है, रोज उठ के पास उन्हें हिंदू के पास आना पड़ता है। भाईचारे का गांव आज से नहीं, 12वीं सेंचुरी में महात्मा बसवेश्वर जी बनाए हुआ है। वो विचारधारा पे हमको चलना है। ढोंगी हिंदू, ये क्या मेरे को समझ में नहीं आया। देखो, मेरा एक पूछना क्या है, आप गो रक्षा करने के लिए गए, आप गो रक्षा कर लो, कानून है, और बोल रहे गो रक्षा करने येल्लो को पकड़ी, बोलना था, हम भी आते थे, सब लोग आते थे, हमारा कोई प्रॉब्लम नहीं है, बोलना था तो आते थे। मेरा बोलना क्या है, खोटी लिंगायत, खोटी लिंगायत, लिंगायत इसको पावर दिए। बोलते हो ना, मैं 25 साल एमएलए, मैं 25 साल एमएलए। अभी आगे बसवा कल्याण में वोटिंग फिटिंग नहीं होता, उसका बोर्ड लगाए तो काम ही खत्म। जैसे लागे रजिस्ट्रेशन होता ना, फिटनेस, पैसे दिए तो गाड़ी बम्बा में गए तो भी फिटनेस होता, ऐसा ही नहीं। 25 साल इसका है, रहने दे। 25 क्यों नहीं रहता, 75 क्यों नहीं रहता है, गाड़ने तक क्यों नहीं रहता है, लेकिन काम कर गए भाई। मेरा ना नंबर वंदे, खोटी लिंगायत ಶರಣು ನೀ ಯಾ ಲಿಂಗಾಯತ್ ಇದ್ದಿ, ಅದು ಹೇಳು ಪहिले। ನೀ ಕೊಟ್ಟಿ ಇದ್ದೆ, 11 ಮಾಸಿ ಇದ್ದೆ, 12 ಮಾಸಿ ಇದ್ದೆ, ಕೊಟ್ಟಿ ಲಿಂಗಾಯತ್ ಯಾರಿಗಂತಾರ? ಆ ಕೊಟ್ಟಿ ಲಿಂಗಾಯತ್ ನಮಗ್ ಭೀ ಹತ್ತದ, ನಾವೀ ಮದತ್ ಮಾಡಿದೇವು ನಿನಗೆ, ಯಾಗ ಅಪ್ಪನ್ ತಿಂದಿಲ್ಲ ನಾವು, ಲೇಕಿನ್ ಕೊಟ್ಟಿ ಲಿಂಗಾಯತ್ ನಾ ಹಿಡಿದು ಕೇಳ್ತಾ, ನಾ ಬರ್ತಾ ನಿಮ್ಮ ಆಫೀಸಿಗೆ, ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾ, ಯಾಕಂದ್ಯಪ್ಪ, ನಮಗೆ ಯಾಕಂದಿ? ವೈಯಕ್ತಿಕ ಯಾಕೀಗ ಅಂಬದದ, ನೀವೊಂದು ಮನುಷ್ಯನ ಹೆಸರು ತಗೋಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜಾತಿಗೆ ಯಾಕ? ಆ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ್ ಈಶ್ವರ ಖಂಡ್ಗೆ ಹೋಗು ಎಲ್ಲೋಗಿ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರು ಭೀ ಯಾಕೋ ಬಾಯಿ ಮುಚ್ಕೊಂಡು ಕುಂತಾಗ, ಲಿಂಗಾಯತ್ ವೇದಿಕೆ ಬಾಯಿ ಮುಚ್ಕೊಂಡು ಕುಂತಾಗ, ಹಿಂದೂ ಹಾಗೆ ಹಿಂದೂಗೆ ಬೈಲತ್ತನವ खोटी हिंदू याक का? इन्हों क्या बोल रहे, हिंदी में अच्छा बोलना चाहता हूँ, खुद बोल रहे मैं एमएलए होने के बाद संजू सूखे 50 करोड़ रुपए कमाए, मेरे पास डॉक्यूमेंट है, और मैं ईडी को देता हूँ, मैं इंक्वायरी को डालता हूँ, मैं इनकम टैक्स को देता हूँ। कौन बोल रहे? शगनु सलगर बोल रहे, हम नहीं बोल रहे, एमएलए बोलेगा। तो इतना दिन क्या झक मगा, इतना दिन देना है लोगों को, वो खुद बोलेगा ना मैं देतो दे गए, दे लोगों को। जब उन्होंने 50 करोड़ रुपए कमाए तो तुम कितने कमाए? गवर्नमेंट कांग्रेस, मुख्यमंत्री कांग्रेस, बसवा कल्याण सीएमसी कांग्रेस, सरकार कांग्रेस। करप्शन क्यों लग रहा है म्युनिसिपैलिटी में? देखो, सोचने की बात है। मेरी बसवा कल्याण की जनता को हाथ जोड़ के मैं बोलना चाहता हूँ, जितने भी म्युनिसिपैलिटी लिमिट के लोग हैं, म्युनिसिपैलिटी में हर एक वार्ड के लोग हैं, मेरे बहन हैं, मेरे माता हैं, मेरे चाचा हैं। सोचने की बात है, कांग्रेस की हुकूमत है, सेंट्रल में बीजेपी है, वो मोदी जी बोलते ना खाऊंगा ना खाने नहीं दूंगा, और कांग्रेस को वोट दिए बसवा कल्याण के लोग, कांग्रेस का म्युनिसिपैलिटी में वोट दे के चेयरमैन बनाए, मेंबर बनाए, लेकिन बिना पैसे एक भी काम नहीं होगा। क्यों? मेरा क्वेश्चन एक ही था, क्योंकि मैं देख रहा हूँ दोनों का क्या प्रॉब्लम है। ये इनको तो जरूरत ही नहीं है, एक्स सीएम के बेटे हैं, इनको भी जरूरत नहीं है क्योंकि मोदी जी के भक्त हैं, लेकिन पैसे कौन ले गए? क्यों नहीं पूछ रहे ऑफिसों में? हर बार बीजेपी बसवा कल्याण में एमपी इलेक्शन में 25-30 हजार 40 हजार लीड आती। कितना लीड आती? 25 हजार 30 हजार लीड आती। लेकिन हर बीजेपी का वर्कर यही बोलता है, ए नावेला कांग्रेस ಮಾಡಿದೆ ಹೋಗಿ, ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅದ ನಮ್ಮದು। तो इन्होंने कांग्रेस का काम करे बोल को लोग चर्चा करते हैं। मोदी जी गुलबर्गे में क्या बोले? खूबा जी को जिताओ, मेरा हाथ मजबूत करो। इन्हों मोदी जी का भक्त रहते हुए सर्वे करा लो ना, प्रधानमंत्री जी के पास हर चीज़ है बसवा कल्याण का, इनका वीडियो, इनका फोन, इनका क्या क्या काम करे सर्वे कर लेंगे।
भारतीय जनता पार्टी को धोखा दिए लीडर और एक दूसरा घूम रहे, कहा तो लक्की चांस मिलेगा बोल को ताड़म पड़ी, वो भी काम नहीं कर रहा, वो भी खिलाफ नहीं करता, चुप आऊं आऊं घूम रहे, वो भी पोस्टर लगा के। अरे बोल गए भाई, कल्याणी के बारे में बता, संपर्क केंद्र बोल के एक बोर्ड लगा को बैठे, कांग्रेस वाले पैसे ले गए वहां। ये हमारा आवाज उठा इसो वीडियो, मैंने 10 बार लेटर लिखा उनको, 10 बार 10 टाइम्स परोस कट्टे के लिए। ये हमने जब बताए थे उनको, तो ये अनुभव मंडप का और बीकेडीबी का और परोस कट्टे का तीनों भी वेरी क्लियर बताए। उसमें क्या हो गया, इन्होंने अभी 2-4 दिन पीछे एक अनाउंसमेंट करे, क्या बोल के 2 करोड़ परोस कट्टे को 2 करोड़ रुपए कई के लिए दिए, पर्पस 2 करोड़ में गेट बनती है क्या, 2 करोड़ में मंदिर बनती है, 2 करोड़ में क्या बनता, कुछ बनना नहीं भाई, 20 करोड़ रुपए में बन रही है। टोटल प्रपोजल डिजाइन इज 20 करोड़। 20 करोड़ में मैं HKRD से 2 करोड़ दे गई बोले तो बात अलग, वो भी नहीं तो हमारे लोगों को इन्हों परोस कट्टे का दिशा बोल कर गए। एक दूसरा, हमारी जितना प्रॉपर्टी है, बीकेडीबी वालों को भी बोल रहा हूँ, MLA को भी बोल रहा हूँ, कमेटी के लोगों को भी बोल रहा हूँ, हमारे जितना प्रॉपर्टी है जो पुराना, उतना हमको वहाँ दो, हम उसके अंदर जितना बनाना है बना देते। 10-15 फीट उधर इधर छोड़ना है तो एक को एक, मुस्लिम लोग हिंदू लोग हम एक को एक एडजस्ट कर लेते, पूरा आउट करके हमारा जगह कितना है वो आउट करके एक डुप्लीकेट के सरकार साइन करके एक कमेटी जो भी तोड़ना है, जब हर्ष गुप्ता साहब भी तोड़े थे बसवा कल्याण को, मेरे पास डिटेल है, तोड़ना है तो भी परमिशन, कितना फीट कितना पैसे क्या देना है, तोड़ने को भी परमिशन लेते, ये तोड़ने का परमिशन नहीं लिए और इनको नोटिफिकेशन नहीं करे तोड़ने के लिए, कॉम्पेंसेशन का नोटिफिकेशन नहीं है, सिर्फ उनका दरबार चला को लूट मार करे सो है। इसको हम इंस्पेक्शन करेंगे और प्रॉपर परोस कट्टा बनाने का डिजाइन कोई भी रंधे, हम इंचार्ज मिनिस्टर को मिलेंगे, ईश्वर खंडरे जी को, माननीय मुख्यमंत्री जी सिद्धरामैया जी बीकेडीबी का चेयरमैन रहते हैं, हम उनको मिलेंगे और वो प्रॉपर परोस कट्टा वर्ल्ड का हिस्ट्री में जैसा रहता है वैसा बनाने के लिए MLA रंधे सबका सहयोग लेके हम काम करेंगे। ये जो दिशा बोल कर गए, ये हमारे बसवा कल्याण के लोग भी ऐसा हैं, जैसे गणपति पूजा को 2100 रुपये देते ही पोस्टर डालते थे, ये फेसबुक का कहानी हो गया, किसका भी थैंक यू उधार थैंक यू मत बोलो, आप इसको पूरा काम करो, हम भी थैंक यू बोलेंगे MLA को, क्या हमारा दुश्मन है क्या, वो काम ही नहीं कर रहा, अभी तक उसके बारे में बात नहीं, चुप 2 करोड़, वो शिव सृष्टि को भी ऐसा दिशा बोल कर दिए, 1 करोड़ रुपए बोल दिए, बस खुश, आम का रस भी खिला दिए, और हम भी गए थे वहाँ, मैं वही पूछा इनविटेशन में मेरे को क्यों नहीं बुलाए, ऐसा कंफ्यूज करते। ठीक है, ये परोस कट्टे को हम लोग लेटर भी लिखे, ये परोस कट्टे का उधर रखो। देखो इसमें एक चीज बताना चाहता हूँ मैं, कहीं मिसिंग है तो भी आपको, ये बड़े बड़े लोग उनको बोल रहे, ये न्यूज वाले दिखाए सो, तुम दो नहीं तो हमारा हम बना लेते बोल रहे। अब इसके बारे में मैं ज़्यादा नहीं बोलता, पूरा डिटेल वीडियो आपके पास ही है। दूसरा मैं ये बोलना चाहता हूँ, परोस कट्टे में आप कंप्लीट करो, टाइम बोर्ड करो, और अभी तक जगह, वो जगह के प्रॉब्लम है, वो बीकेडीबी का जगह है क्या म्यूनसिपाल्टी का है
क्या बसवेश्वर देवस्थान के अंडर है? क्लियर होना ना, कौन तो मालिक होना। अगर से वो म्यूनसिपालिटी का जगह है तो म्यूनसिपालिटी हैंडओवर करना पड़ता है किसको? बीकेडीबी को। देवस्थान का जगह है तो हैंडओवर करना पड़ता है। देवस्थान का साइन नहीं है अंदर, देवस्थान का साइन नहीं है, ये पहली बात। तो हैंडओवर भी कर लो, डॉक्यूमेंट भी बनाओ, टाइम बॉन्ड के ऊपर आप बोलते हो ना, मैं 25 साल एमएलए, मैं 25 साल एमएलए। अभी आगे बसो कल्याण में वोटिंग पिटिंग नहीं होता, उसका बोर्ड लगाए तो काम ही खत्म। जैसे लागे रजिस्ट्रेशन होता ना, फिटनेस, पैसे दिए तो गाड़ी बम्बा में गए तो भी फिटनेस होता, ऐसा ही नहीं 25 साल इसका है। रहने दे, 25 क्यों नहीं रहता, 75 क्यों नहीं रहता है, गाड़ने तक क्यों नहीं रहता है, लेकिन काम कर रहे भाई। मेरा बसवा कल्याण का कोई प्रॉब्लम हमारे को एतराज नहीं है। इसके बाद मैं छोटी सी बात में आता हूँ, और रिक्वेस्ट है आपको, मैं थोड़ा टाइम लेना चाहता हूँ। ये जहाँ भी जाता है कोई भी एक सब्जेक्ट में, वहाँ एक मजे की बात बोलता हूँ मैं। परसों आपका इश्यू हो गया, ये देखो, ये देखो, मैं ये पूछता हूँ इसको, शरणों सलगर को, अब जहाँ भी मिलन दे, खोटी लिंगायत किस हिसाब से बोला? मैं भी लिंगायत हूँ, एक खोटी लिंगायत कैसा बोल सकता है? मेरा एक सवाल है। दूसरी बात, ढोंगी हिंदू, ये क्या मेरे को समझ में नहीं आया। देखो, मेरा एक पूछना क्या है, आप गो रक्षा करने के लिए गए, आप गो रक्षा कर लो, कानून है, और बोल रहे गो रक्षा करने येल्लो को पगी, बोलना था, हम भी आते थे, सब लोग आते थे, हमारा कोई प्रॉब्लम नहीं है, बोलना था तो आते थे। मेरा बोलना क्या है, खोटी लिंगायत, खोटी लिंगायत, लिंगायत इसको पावर दिए, हिंदूज पावर दिए, अब ऊपर से खोटी लिंगायत बोल रहा है। ನೋಡ್ರಿ, ನಾನು ಒಂದೇ ಕೇಳೋದು, ಗೋ ರಕ್ಷಕ್ ಮಾಡ್ಕೋರಿ, ಕಾನೂನದ। ಇವತ್ತು ಹೈದರಾಬಾದ್ದಾಗೂ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗವರ್ನಮೆಂಟ್ದಾಗ ಗೋಶಾಲಾ, ಹೈಟೆಕ್ ಗೋಶಾಲಾ ಮಾಡೋದು ಅಲ್ಲಿಂದು ರೇವಂತ್ ರೆಡ್ಡಿ CM ಅವ್ರು ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ 4. ಹಂಗೆ ನೀವು ಮಾಡ್ಕೋರಿ, ನಮ್ದು ಎತರಾಜ್ ಇಲ್ಲ. ನೀವು ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ಯದ ಘಟನೆ ಅದು ನಿಮಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದು. ನಾನು ನಂಬೋದಲ್ಲಿ ಒಂದೇ, खोटी लिंगायत, खोटी लिंगायत, ಶರಣು ನೀ ಯಾ ಲಿಂಗಾಯತ್ ಇದ್ದಿ ಅದು ಹೇಳು ಪहिले. ನೀ ಕೊಟ್ಟಿ ಇದ್ದೆ, 11 ಮಾಸಿ ಇದ್ದೆ, 12 ಮಾಸಿ ಇದ್ದೆ, ಕೊಟ್ಟಿ ಲಿಂಗಾಯತ್ ಯಾರಿಗಂತಾರ? ಆ ಕೊಟ್ಟಿ ಲಿಂಗಾಯತ್, ಲಿಂಗಾಯತ್ ನಮಗೆ ಭೀ ಹತ್ತಾರ, ನಾವೀ ಮದತ್ ಮಾಡಿದೇವು ನಿನಗೆ, ಯಾಗ ಅಪ್ಪನ್ ತಿಂದಿಲ್ಲ ನಾವು. ಲೇಕಿನ್ ಕೊಟ್ಟಿ ಲಿಂಗಾಯತ್ ನಾ ಹಿಡಿದು ಕೇಳ್ತಾ, ನಾ ಬರ್ತಾ ನಿಮ್ಮ ಆಫೀಸಿಗೆ, ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾ, ಯಾಕಂದ್ಯಪ್ಪ, ನಮಗೆ ಯಾಕಂದಿ? ವೈಯಕ್ತಿಕ ಯಾಕೀಗ ಅಂಬದದ, ನೀವೊಂದು ಮನುಷ್ಯನ ಹೆಸರು ತಗೋಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜಾತಿಗೆ ಯಾಕ? ಆ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ್ ಈಶ್ವರ ಖಂಡ್ರೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರು ಭೀ ಯಾಕೋ ಬಾಯಿ ಮುಚ್ಕೊಂಡು ಕುಂತಾರ. ಲಿಂಗಾಯತ್ ವೇದಿಕೆ ಬಾಯಿ ಮುಚ್ಕೊಂಡು ಕುಂತಾರ. ಹಿಂದೂ, ಹಾಗೆ ಹಿಂದೂಗೆ ಬೈಲತ್ತನವ, ಕೊಟ್ಟಿ ಹಿಂದೂ ಯಾಕ? ನೀ ಮಾಡಪ್ಪ, ಗೋ ರಕ್ಷೆ ಮಾಡು, ಕೇಸ್ ಮಾಡ್ಕೋ, ನಿಂಗೆ ಏನೇನು ಮಾಡೋದ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡು, ನಮ್ದು ಸಪೋರ್ಟ್ ಅದ. ಲೇಕಿನ್ ನಮಗೆ ಯಾಕೆ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಲಿಂಗಾಯತ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿ ಎಂಬುದಕ್ಕೆ ನಾನು ಬಗವಿದ್ದೀನಿ, ಪೊಲೀಸ್ದಾಗ ಲೆಟರ್ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅವ್ರ ಮನೆಗೂ ಹೋಗ್ತೀನಿ, ಅವ್ರ ಆಫೀಸಿಗೂ ಹೋಗ್ತೀನಿ. ನಮಗೆ ಯಾಕಂದ್ಯಪ್ಪ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಬೇಕು. ಮತ್ತು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಕಾನೂನನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಸ್ಪೀಕರ್ಗೆ ಲೆಟರ್ ಕೊಡ್ಬೇಕು, ಎಲ್ಲ ಲಿಂಗಾಯತ್ ವೇದಿಕೆಗಳಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು, ಹಿಂದೂ ಸಂಘಟನೆಗಳಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ನಾನು ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಮತ್ತು ಕೇಳ್ತೀನಿ. ನಮಗೆ ಫೈಟ್ ಎಲ್ಲದ, ನಮಗೆ ಯಾಕಂದಪ್ಪ ಕೊಟ್ಟಿ ಲಿಂಗಾಯತ? ಇದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ. ಅದ್ರ ಬಾದ ಒಂದು ನಿಮಗೆ ಮಜಾ ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ ಈಗ ಕಡಿದು. ಇದು ನೋಡ್ರಿ, ಸಂಜು ಸೂಕ್ಗೆ ನಾವು 7 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಏನದ ಅಂದ್ರೆ,
ಇವತ್ತಿಗೂ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದೊಳಗ ಸತ್ತರು ಹೂಳಕ್ ಜಾಗ ಇಲ್ಲ ನನಗ 10 ಗುಂಟೆ ಹೊಲ ಇಲ್ಲ 20x20 ಪ್ಲಾಟ್ ಇಲ್ಲ ಸಂಜು ಸುಗರೆ ನಾಚಿಕೆ ಆಗ್ಬೇಕು ನಿನ್ನ ಜನ್ಮಕ್ಕ ನಾನು ಶಾಸಕನಾದ 50 ಕೋಟಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ದಾಖಲೆ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಯಾವಾಗ ಕೊಡ್ತೀನಿ ಯಾವಾಗ ಕೊಡ್ತೇಪ್ಪ ಯಾವಾಗ ಸಿಮ್ ಸೂತಿಯ ಮಾಡೋದಟ್ಟೆ ಯಾವಾಗ ಹಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು 5% ಜನರೇ ಸಂಶಯದಿಂದ ನೋಡ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರಸಂಗ ನೀನ್ ತಂದಿದಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಒಂದೇ ನೀವು ಇದಕ್ಕೆ ಕೇಳ ಕರೆಕ್ಟ್ ಕೇಳಕ್ ನೀವು ಕೇಳತ್ತಿಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ ಜಗಾನೇ ಕೇಳಕ್ ಇದಕ್ಕೆ ಕರೆಕ್ಟ್ ನಾನು ಶಾಸಕನಾದ 50 ಕೋಟಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ದಾಖಲೆ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಇಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ನನಗೆ ಅವಮಾನ ಆಗ್ಯಾರ ನನಗೆ ನೋವಾಗ್ಯಾರ ಇವತ್ತು ನೋವಾಗ್ಯಾರ ನನಗೆ ಭರೋಸದ 95% ಜನ ಶರಣು ಸಲಗರ್ ಹಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು 5% ಜನರೇ ಸಂಶಯದಿಂದ ನೋಡ್ತಕ್ಕಂತ ಅವ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಏನು ಹೇಳತ್ತಾಗಂದಾಗ 50 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಶರಣು ಸಲಗಾಗ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆದ್ಮ್ಯಾಗ ಸಂಜು ಸೂಗೆ ಗಳಿಸ್ಯಾರ ಅಂದಾಗ ಮತ್ತೆ ಇವಾಗ ಏಟು ಗಳಿಸು 500 ಕೋಟಿ ಗಳಿಸು ಅವಾಗೆ ಹೇಳತ್ತಾಗ ನಾವು ಹೇಳತ್ತಿಲ್ಲ ಶರಣು ಸಲಗಾಗ ಹೇಳತ್ತಾಗ ಏನಂತ ಹೇಳತ್ತಾಗ 50 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಾ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆದ್ಮೇಲೆ ನೀ ಗಳಿಸಿದಿ ಮತ್ತು ಈಸ್ ದಿನ ಇಡಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟೆಪ್ಪ ನಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಮಂದಿಗೆ ತೋರಿಸು ನಾವು 50 ಕಗೊಡ್ದಾಗ ಇಬ್ಬರಿಗೂ ಹಂಚ್ಕೊಂಡ್ರಿ ಸಂಜು ಸೂಗೆ ಮತ್ತು ಶರಣು ಸಲಗಾಗ ಸೆಟ್ಟಿಂಗ್ ಆಯ್ತೇನು ಇಬ್ಬರದು 25 ಕಗೊಡ್ ಮತ್ತು ಲೆಟರ್ಗೆ ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಇಡಿಗೆ ಲೆಟರ್ಗೆ ಬಗಿತೀನಿ ಅಂದ್ರು ಇಡಿಗೆ ಯಾಕೆ ಲೆಟರ್ಗೆ ಬಗ್ದಿಲ್ಲ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿಗೆ ಬಗಿತೀನಿ ಅಂದ್ರು ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿಗೆ ಬಗ್ದಿಲ್ಲ ದಾಖಲೆ ಅವ ಅಂದ್ರು ದಾಖಲೆ ಯಾಕಡೋದು ಕಿಶ ಹೊಡೆದು ಟ್ರೈನ್ದಾಗ ಯಾಗ ಆಯ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಾಗಿದೊಳಗೆ ನೋಡ್ರಿ ಅವಾಗ ಹೆಂಗೆ ಆಟ ಆಡ್ತಾಗ ಅಂಬೋದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ ಶರಣು ಸಲಗಾಗ ತಂದೋಗ ಯಾರು ಸಂಜು ಕುಮಾರ್ ಸೂಗ್ಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು दाखले ಕೊಡೋಗಿದ್ದು मत दाखले कड़ो तो देखो मेरा बोलना एक ही है आप जो ये वीडियो दिखाए हम लोग इन्हों क्या बोल रहे हिंदी में अच्छा बोलना चाहता हूँ खुद बोल रहे मैं एमएलए होने के बाद संजू सूगे 50 करोड़ रुपए कमाए मेरे पास डॉक्यूमेंट है और मैं ईडी को देता हूँ मैं इंक्वायरी को डालता हूँ मैं इनकम टैक्स को देता हूँ कौन बोल रहे शरणु सलगा बोल रहे हम नहीं बोल रहे एमएलए बोलेगा तो इतना दिन क्या झक मगा इतना दिन देना है लोगों को वो खुद बोलेगा ना मैं देता दे गए दे लोगों को जब उन्होंने 50 करोड़ रुपए कमाए तो तुम कितने कमाए ठीक है अब देखो इसमें ये वीडियो में ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಸಂಜು ಸುಗರ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ ಲೆಕ್ಕದೊಳಗ 5.5 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಿನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರ 5.5 ಕೋಟಿ ಸಂಜು ಸುಗರ್ ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ 5.5 ಕೋಟಿ ಎಲ್ಲಿಂದ ನೀವು ತಂದ್ರಿ 5.5 ಕೋಟಿ ಹಣ ಎಲ್ಲಿಂದ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂತು ಸಂಜು ಸುಗರ್ ಅವರು ನಾನು ಬಂದಾಗ ಅವ್ರು ಬರೋದು ಅಡತಿ ಇತ್ತು ಒಂದು ಫೈನಾನ್ಸ್ ಇತ್ತು ಇಡೀ ಮಾಧ್ಯಮ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ ನಾನು ಹುಣಸೂರು ಅವರು ನಮ್ಮ ಒಬ್ಬ ಸ್ನೇಹಿತರು ಯಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸ್ನೇಹಿತರು ಬಳಿ 3.5 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟು ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕ್ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹುಣಸೂರು ಇದು ನಾನು ಶಾಸಕ ನಾನು ಮೊದಲನೇ ಬಾರಿ ಶಾಸಕನಾದಾಗ 3.5 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟು ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕ್ ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ರು ಇದು ಒಂದೇದು ಎರಡನೇದು ಸ್ನೇಹಿತರೆ ಬೆಂಗಳೂರಿನೊಳಗ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡಿಗೆ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಒಂದು ಮೇನ್ ರೋಡಿಗೆ ಯಲಹಂಕ ಮತ್ತು ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡಿಗೆ 1 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟು ಇವೆಲ್ಲವೇ ನಾನು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಡಿಮಾಂಡ್ಗಳು ನನ್ನ ಅವಾಗ ಸಡನ್ ಆರೋಪ ಬಂದ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾನು ಈ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಅನ್ನ ಕಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಇನ್ನೂ ಕೆಲವು ದಿವಸ ಆಗುವಾಗ ನಿಮಗೆ ದಾಖಲೆ ಸಮೇತ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಯಾವಾಗ ದಾಖಲೆ ಸಮೇತ ದಾಖಲೆ ಯಾವಾಗ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡಿಗೆ 1 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟು ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ತಂದ್ರು ಅದಾದ ನಂತರ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಮೇನ್ ರೋಡಿಗೆ ಸುಮಾರು 60 ರಿಂದ 70 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮೌಲ್ಯದ ಒಂದು ಮೇನ್ ರೋಡಿಗೆ ಒಂದು ಪ್ಲಾಟ್ ತಂದ್ರು ಎರಡನೇದು ಜ್ಞಾನಪ್ರಿಯ ಶಾಲೆ ಹತ್ರ ಲ್ಯಾಂಡ್ ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ರು ಇದು ನಾನು ಎಮ್ಎಲ್ಎ ಆದ ಮೂಲಕ ಇವ ಎಮ್ಎಲ್ಎ ಆದ್ಮೇಲೆ ಇಸ್ ರೊಕ್ಕ ಬಂದು ಹೋಗ್ಬೇಕು ಎಮ್ಎಲ್ಎ ಅಲ್ಲೂ ಒಂದು ಮನೆ ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ರು ಸಂಜು ಕುಮಾರ್ ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ ಸುಗರು ನಾನು ಶಾಸಕರಾದ ಮೂಲಕ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ವಿಕೆ ಸರ್ಗರ್ ನನ್ನ ಹುಟ್ಟೂರು ವಿಕೆ ಸರ್ಗರ್ ಅಲ್ಲಿ रमन्ना कुंवर ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಬಳಿ ಹೊಲ ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ರು सलगग में भी लिए लोग दोनों पार्टनर में ನಾನು ಶಾಸಕನಿದ್ದಾಗ ಒಂದು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಬಂದ್ರೆ ಲೋನ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕೋದು
देखो ಮಾಲಿನ್ಯನ ಹಾರ್ಟಿಕಲ್ಚರ್ ಇದ್ರು ಅಲ್ಲಿ ಹಾಕೊಂಡ್ಬರ್ಬೋದು, ಒಂದು ಶೆಡ್ ಇದ್ರೆ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಹಾಕೊಂಡ್ಬರ್ಬೋದು. ಆದ್ರೆ ಫೋಟೋ ವಿಡಿಯೋ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಡಿಮಾಂಡ್ಗಳ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಯಾವಾಗ ಈ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಯಾವಾಗ ಎದುರುಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಯಾವಾಗ ಕುछ नहीं ಅವರು ಇನ್ನೊಂದು ವಿಶೇಷ ನಿಮ್ಗೆ ಏನೈತಿರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕವಡ್ಯಾಳ ಕ್ರಾಸ್ನಿಂದ ನಾಗರ ಕಟ್ಟಿಯಿಂದ ಕವಡ್ಯಾಳ ಕ್ರಾಸಿಗೆ ರೋಡ್ ಹೋಗ್ತದೆ. ಬಹುತೇಕ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಗೊತ್ತದ ತಿಳ್ಕೊತೀನಿ. ಅಲ್ಲೊಬ್ಬ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ಬಿರಾದಾರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಡ ರೈತ, ಅವ ಹೆಂಡತಿ ಸತ್ತು ಹೋಗ್ಯಾವ, ಬಹಳ ಬಡವನ. ಚಂದ್ರಕಾಂತ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ಬಿರಾದಾರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ನು 4 ಎಕರೆ ಹೊಲದ ಮೇಲ್ನೋಡಿ 4 ಎಕರೆ ಹೊಲ. ಈ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ಬಿರಾದಾರ್ ಅವ್ರ ತಂದೆ 1974 ಇವ್ರ ತಂದೆ ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ ಸುಗರಿ ಅವರು ಲ್ಯಾಂಡ್ ಖರೀದಿ ಮಾಡಿ 1 ಎಕರೆ 25 ಗುಂಟೆ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಯಾರ. ಇವತ್ತ ಈ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ಬಿರಾದಾರ್ ಅನ್ನೋನಿಗೆ ಕರೆದು ಹೆದರಿಸಿ ಶಾಸಕರ ನನ್ನ ಜೊತೆ ಶಾಸಕರನ್ನ ಹೇಳಿದೇ ಕೇಳ್ತಾರ, ನಾ ಹೇಳದಂಗೆ ಶಾಸಕರು ಕೇಳ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಹೊಲ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಾರ. ಸ್ನೇಹಿತರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ, ಅದು ಕನಿಷ್ಠ 20 ಕೋಟಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಇಲ್ಲ. 20 ಬಾಪ್ರೆ ಒಂದು ಪ್ಲಾಟ್ 20 ಕೋಟಿ 20 ಕೋಟಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿ. 20 ಕೋಟಿ ಒಬ್ಬ ಬಡ ರೈತ ಚಂದ್ರಕಾಂತ್ देखो ಕಣ್ಣೀರ್ ಹಾಕೋಕ್ ಬಂದಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ, ಸರ್ ನೀವು ಸಂಗತಿ ಇದ್ದೀರಿ, ನಾ ಶಾಸಕರು ಬಲಗೈ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆದರ್ಸ್ಕೊಂಡಾರ ಅಂತ ಹೇಳಿ. ಮತ್ ನೀವೇನ್ ಮಾಡಿದೆಪ್ಪ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಯಾರ. ಇನ್ನೊಂದು ಗೊತ್ತಿರಲಿ, ನೀವೇನ್ ಮಾಡ್ದಿ 50 ವರ್ಷ ಕಬ್ಜಾ ಆಯ್ತು. 1974 ತನಕ ಕಬ್ಜಾ ಆಯ್ತು ಅವ್ರದು. ಇವತ್ತ ರೆವಿನ್ಯೂದೊಳಗ 7 ವರ್ಷ ಕಬ್ಜಾ ಇದ್ರು ಮಾಡಕ 50 ವರ್ಷ ಕಬ್ಜಾ ಇದ್ರು 4 ಎಕರೆ ಹೊಲ ಇವ್ರು ಮಾಡ್ಕೊಂಡಾರ. 20 ಕೋಟಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಒಬ್ಬ ಬಡ ರೈತರಿಗೆ ಹಂಚಿಸ್ಕೊಂಡಾರ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾಜಿ ಜಡ್ಪಿ ಮೆಂಬರ್ 30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ಕೊಟ್ಟ, ಬಡ್ಡಿ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡೋದು, ಅವ್ರಿಗೆ ತಂದು ಕೂಡ ಸಾಕೋದು. ಇನ್ನೊಬ್ಬ ಸಂಗಮೇಶ್ ಗೋಪ್ಳೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನೊಬ್ಬ ಸ್ನೇಹಿತ ಇದ್ದ, ಅವ್ನಿಗೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ನಾನು ಹೈಮಾಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ನನ್ನ ಜೊತೆ ಸಂಗತಿ ಇತ್ತು. ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ಎಲ್ಲ ಗುತ್ತಿಗೆದಾರರಿಗೆ ನನ್ನ ಹೆಸರು ಹೇಳಿ MLA ನಾನು ಇದ್ದೀನಿ, ನಾ ಹೇಳಿದೆ MLA ಕೇಳ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಬಳಿ ಬಹುತೇಕ ಸಂಜು ಸುಧರೆ ಸ್ನೇಹಿತರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ, ನನಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಕೋಟಿಗಂಟೆ ವಸೂಲಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಕೋಟಿಗಂಟೆ ವಸೂಲಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಗುತ್ತಿಗೆದಾರ ಬಳಿ. ಒಬ್ಬ ಸಂಗಮೇಶ್ ಗೋಪಳೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸ್ನೇಹಿತ, ಅವನು ಜೀವಂತ ಇದ್ದ, ಅವನಿಗೆ ಒಂದು ಹೈಮಾಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದ. ಅದ್ರ ಬಿಲ್ ಇವ್ರಲ್ಲಿ 70,000 ಪೆಂಡಿಂಗ್ ಇತ್ತು. 1 ವರ್ಷ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂತಾನೆ 70,000 ರೂಪಾಯಿ. 1 ವರ್ಷ 70,000 ರೂಪಾಯಿ. ಏನು ಹೇಳ್ತಾರಂತ, ಸತ್ತೋರು ಸರಿ, ಸತ್ತೋರ್ ರೊಕ್ಕನೂ ಸತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತಿಗೆ 70,000 ರೂಪಾಯಿ ಅವ್ನಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ. ನನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದಂತ 27-28 ತಿಂಗಳೊಳಗ ಸುಮಾರು ಸಂಜು ಸುಗರಿ ಅವರು ಮಾಡಿದ ಆಸ್ತಿ ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸುಮಾರು 50 ಕೋಟಿ ಸಮೀಪ. 50 ಕೋಟಿ ಸಮೀಪ ಆಸ್ತಿ. ಶರಣು ಸಲಗರ ಮೇಲೆ ಆರೋಪ ಮಾಡ್ತೀರಿ. ಇವತ್ತು ಇಡೀ ಮಾಧ್ಯಮ ಇದು, ಇಡೀ ಮಾಧ್ಯಮದ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಎದುರಿಗೆ, ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮ ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ. 50 ಕೋಟಿ ಆಸ್ತಿ ಚಾಲೆಂಜ್ ಯಾ ಆಫೀಸ್ಗೆ ಕೊಟ್ಟಾಗ ಏನಾಗ್ಯದ, ನಾವು 7 ತಿಂಗಳಾಯ್ತು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆಲ್ಲ. 2 ವರ್ಷ ಮುಗಿಲಿ ಅಂತ ನಾವು ಕಾದಿದ್ದೆವು. ಇದು ಸ್ಪೀಕರ್ಗಳಿಗೂ ಕೂಡ ಕೊಡ್ತೇವೆ. ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಅವ ಅವೆಲ್ಲ ಇಲಾಖೆಗಳಿಗೆ ನಾವು ಇದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡ್ತೇವೆ. 50 ಕೋಟಿ ಯಾವಾಗ ಇವರೇ ಗಳಿಸ್ಯಾಗ ದಾಖಲೆ ಇವ್ರ ಬಲ್ಲ ಅವಲ್ಲತ್ತಾಗ. ಕರಪ್ಷನ್ ಆ್ಯಕ್ಟ್ದಾಗ ಖಾಲಿ ನಾವು ಕರಪ್ಷನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದಾಗ 171(1)(b) ಕೇಸ್ ಆಗ್ತವೆ ಕರಪ್ಷನ್ ಬಗ್ಗೆದಾಗ. ಇವಾಗ ಕೋಟಿ ಲೆಕ್ಕ ದಾಖಲೆ ಯಾವಾಗ ಬಲ್ಲವ, ED ಯಾವಾಗ ಬಲ್ಲದ, IT ಯಾವಾಗ ಬಲ್ಲದ. ಮತ್ತು 7 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಏನು ಮಾಡತ್ತಾಗಪ್ಪ, ಗೋರಕ್ಷೆ ಮಾಡತ್ತಾಗ 7 ತಿಂಗಳು ಹಿಡ್ದು ಏನು ಮಾಡತ್ತಾಗ, ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು ಕಡಿದು ನಿಮಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇನ್ನೂ 7 ತಿಂಗಳದು ಭಾಳ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಅವ. ಇನ್ನೂ ನಾ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ, ನೀವು ನೋಡಗಿಲ್ಲಿ ಹೆಂಗದ ಇದು. ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್, बसवा कल्याण CMC कांग्रेस, सरकार कांग्रेस, करप्शन क्यों लग रहा है म्यूनसिपालिटी में? देखो सोचने की बात है। मेरी बसवा कल्याण की जनता को हाथ जोड़ के मैं बोलना चाहता हूँ, जितने भी म्यूनसिपालिटी लिमिट के लोग हैं, म्यूनसिपालिटी में हर एक वार्ड के लोग हैं, मेरे बहन हैं, मेरे माता हैं, मेरे चाचा हैं। सोचने की बात है, कांग्रेस की हुकूमत है, सेंट्रल में बीजेपी है। वो मोदी जी बोलते ना खाऊंगा ना खाने नहीं दूंगा, और कांग्रेस को वोट दिए बसवा कल्याण के लोग। कांग्रेस का म्यूनसिपैलिटी में वोट दे के चेयरमैन बनाए, मेंबर बनाए, लेकिन बिना पैसे एक भी काम नहीं होगा। क्यों? मेरा क्वेश्चन एक ही है, मैं पूछने का गलत है बसवा कल्याण का
मैं भी एक नागरिक होते हुए 2 टाइम की एमएलए होते हुए आप लोग मेरे को एक जवाबदारी दिए, कहीं भी जाओ पैसे लग गई, टाउन प्लानिंग में पैसे लग गई, तहसील ऑफिस में पैसे लग गए, विथ रिकॉर्ड के साथ हम लोग रखे हैं। हम सभी ऑफिस को आएंगे। मैं विजय सिंह जी को पूछना चाहता हूँ, उन्होंने भी एक मुख्यमंत्री के बेटे हैं, ये फालतू काम उन्होंने नहीं करते, पैसे लेने का देने का, लेकिन पैसे ले गए कौन क्यों नहीं पूछ रही। शरणु एमएलए है, मैं खाऊंगा न खाने न दूंगा, उनके पार्टी के प्रधानमंत्री जी के साफ नियत सही विकास के एमएलए है, हर जगह में गंदा काम, हर जगह में पैसे लग गए, तो मुंह से क्यों नहीं बोल गए लोग। क्या है, पशु कल्याण की लोगों को सोचना चाहिए बोलने का मेरी आवाज है, क्योंकि मैं देख रहा हूं दोनों का क्या प्रॉब्लम है। ये इनको तो जरूरत ही नहीं है, एक्स सीएम के बेटे हैं, इनको भी जरूरत नहीं है क्योंकि मोदी जी के भक्त हैं, लेकिन पैसे कौन ले गए क्यों नहीं पूछ रहे ऑफिसों में। एक बात ये फाइनल एक दिखाना चाहता हूं आपको, ये देखो, ये हमारे एमएलए बार बार, ये हो गया। उसकी बाद आगे बढ़ तो मैं क्या होता था दम, नहीं वो नहीं है, एक सेकंड ये लिख के दो। देखो ये क्या, मेरे को थोड़ा कंफ्यूजन है यहाँ, मैं ये भी बताना चाहता हूँ। माजी सीएम ಮೇಲ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ये ಅಂತ ನೆಲ ಇದೆ ये बार बार ನಾವು ಬೋರ್ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ये देखो, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ರೆ ವಿರೋಧ ಮಾಡಿರಿ ನಾನು ನಡೆಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿನಿ ವಿಜಯ್ ನಮಗೆ ಏನಾದ್ರು ತಾಕತ್ ಸುಲ್ತಾನ್ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನನಗೆ यहाँ से मैं आता हूँ। मैं क्या बता रहा हूँ, ये बार बार इन दोनों का झगड़ा सुनते बैठना क्या हम लोग, डेवलपमेंट सोचना। 30 ದಿನ ಬರೇ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ 1ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ 30 ತಾರೀಕಿನ ತನಕ ಬರೇ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಇದು ತೋರಿಸ್ತೀನಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ನೀವೇನು 50 ವರ್ಷ ದುಡ್ಡು ಮಾಡಿರಲ್ಲ, ಆ ದುಡ್ಡಿನ ಮಸ್ತಿ ಮೇಲೆ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಕ್ ಬಂದಿರಿ, ಈ ಜನ ನಿಮ್ಮ ಮಸ್ತಿ ಮುಂದುವರ್ಸ್ತಾರ ಅಂತ एमएलए तो मैं देखो आप पूछिए पुलिस ऑफिसर्स को कौन ला रहे शर्मा सागर कौन ला रहे देखो, इसमें मैं एक बात बोलना चाहता हूँ, एमएलए मैं हूँ, पुलिस ऑफिसर विजय सिंह लागे। जब 2013 से लेके 18 तक मैं भी एमएलए था, कांग्रेस की गवर्नमेंट थी, मैं कभी ऐसा बोला? जब कोई भी हुकूमत रहता है, जिसकी भी सरकार रहती, वो लोग ही ट्रांसफर करते, ट्रांसफर करने का काम उनका रहता है, चला लेने का काम, चला लेने का ताकत इनके पास रहना। अब देखो इनका आगे, जो हारा है अभी गुरु पुलिस ऑफिसर को ला काम किसका है शर्मा सागर को दिन रात हमें काम नहीं विजय सिंह तक फोन करी हो विजय सिंह ने चश्मा होगा उसको चेला को लगाना विजय सिंह तक फोन करी हो विजय सिंह ने चश्मा होगा उसको चेला को लगाना विजय सिंह तक फोन करी हो विजय सिंह ने चश्मा होगा उसको चेला को लगाना विजय सिंह तक फोन करी कोटी रिकॉर्ड तो कोटी हिंदू ये देखो, एक करप्शन का बात इन्होंने करते, और इन्होंने, मैं ये भी इंक्वायरी लिखने वाला हूँ। ये देखो, नहीं नहीं, एक सेकेंड ये कल्याणी में क्या सिखा गए इन लोगों को, एक सेकेंड। देखो ₹1 भी लेंगे, ₹1 आल्सो करप्शन, बात करें तो भी करप्शन। हम ये भी लिख रहे, सेंट्रल स्टेट सब जगह लेटर लिख रहे इसका। मल्लिकार्जुन खड़गे ಅವರು ಯಾಕೆ
ಚುನಾವಣೆ ನಿಂತಿಲ್ಲ ಅವರು. देखो ಬಿಟ್ಟು ಸಾಹೇಬ್ರೆ 50 ವರ್ಷ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿರಿ, ಯಾಕೆ ಚುನಾವಣೆ ಬಿಟ್ಟಿರೋದು? नरेंद्र मोदी ने गड़ा 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 अंतर निमगा. देखो क्या बोल रहे हैं, नरेंद्र मोदी जी है डर गए बोल के। वहाँ दोडमनी जी ना उनका नाम, ऑलरेडी गुलबर्गे में एमपी कौन जीते, कांग्रेस का, बराबर, राधा कृष्णा जी। देखो इसमें क्या होता है, इन्हें इतना बड़े बड़े भाषण दे रहा है ये, बीजेपी के लोग क्या बोलते हैं मेरे को मालूम है। इन्हों हर बार बीजेपी बसवा कल्याण में एमपी इलेक्शन में 25-30 हजार 40 हजार लीड आती। कितना लीड आती? 25 हजार 30 हजार लीड आती। लेकिन हर बीजेपी का वर्कर यही बोलता है, ए ನಾವೆಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಾಡಿದೇವ್ರಿ, ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸಿಗೆ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅದ ನಮ್ಮದು, तो इन्होंने कांग्रेस का काम करे बोल को लोग चर्चा करते हैं। मोदी जी गुलबर्गे में क्या बोले, खूबा जी को जिताओ, मेरा हाथ मजबूत करो। इन्हों मोदी जी का भक्त रहते हुए सर्वे करा लो ना, प्रधानमंत्री जी के पास हर चीज है बसवा कल्याण का, इनका वीडियो, इनका फोन, इनका क्या क्या काम करे सर्वे कर लेंगे। भारतीय जनता पार्टी को धोखा दिए, ये कांग्रेस का काम करे। और ये कौन, मैं नहीं बोल रहा, पब्लिक बोलती है, भारतीय जनता पार्टी के वर्कर बोलते हैं। और ऊपर से बोल रहा मैं वैसा हूँ, खड़गे साहब ऐसे हैं, और खड़गे साहब का काम जो सरकार की है, सिद्धरामैया का सरकार में गुत्तेदारी कर रहा। इतने बड़े बड़े बात भाषण दे रहा, और उनके पास गुत्तेदारी, हर एक काम बसवा कल्याण में बोर्ड नहीं है। गुत्तेदार कौन, अभी अल्लाह हंग हेड़क बगल गई, मेरे पास 4-5 AW आए मीटिंग को, कौन काम करे? हम बोल नहीं सकते साहब, क्या बोलना, टाइम हमारी ऐसी खराब है, ए सही बोलो, नहीं नहीं वो तुमको मालूम ही चाहिए ना, वो काम उन्होंने कर गए। तो इनका क्या हो गया, ये हर काम निर्मित केंद्र हैबिटेट को, अर्बन हैबिटेट को क्यों दे रहे हैं? तो जो 20% टेंडर आया तो 20% लेस जाना पड़ता, तो कितना हो गया, 1 करोड़ का काम में 20% वो बच गए इनको। उसकी बाद कंपटीशन जब आती, जब उसमें 20%, तो 40% इनको इनकम होगा, इसलिए दूसरे के नाम पे गुत्तेदारी कर गए। और किस्मत वाला है शरणों, भाभी तहसीलदार, इधर इन्हीं बसवा कल्याण को गुत्तेदार। एक बात सबको मैं बसवा कल्याण की जनता को याद दिलाना चाहता हूँ, माननीय बी नारायण राव साहब जब आए थे बसवा कल्याण को, वो उन्होंने अकेले आए थे, साथ में एक आदमी को भी नहीं लेके आए। इन्हों साथ में कम से कम 80 लोगों को लेके आए, हर एक डिपार्टमेंट में कॉन्ट्रैक्ट पे उनके लोग हैं। बसवा कल्याण में 80 लोग अलग अलग बसवा कल्याण में उनके साथ काम कर रहे हैं। और गवर्नमेंट का पीए क्यों नहीं है, बताओ ना। गवर्नमेंट का पीए को हम बोलते हमारे तकलीफ है, तुम मीटिंग में रहो, हम उनको फोन करते हैं तकलीफ है बोल को। पब्लिक अवाम का काम करना चाहिए, अवाम का काम नहीं हो रहा है। अभी एक विनंती एक ही है कि इस तरीके से बसवा कल्याण में माहौल होएगा तो लोगों को तकलीफ आता है, और लोगों का हक के लिए अलायंस है वो मत सोचो, हक के लिए हम जरूर अभी काम करने को आने को हैं। हमारे अध्यक्ष जी भी अभी भी बोलना चाहे, समय ज़्यादा हुए, मैं उसको कंक्लूड करना चाहता हूँ, कन्फ्यूज न को कि, और उन्हें भी बताएंगे एक बात, कोई हमारा अलायंस झड़पी टीपी में कुछ नहीं है, ठीक है। और कुमार अण्णा साहब परसों मीटिंग में क्या बोले, हमारे चीफ जनता दल के माननीय एक्स CM और सेंट्रल मिनिस्टर साहब, जहाँ अच्छा है, जहाँ अच्छा तरीके से पार्टी संगठन करती है, लोगों का काम करती है, टिकट लाने का उनकी जिम्मेदारी। हम चुप बैठने में 2 साल से हम देख रहे, अच्छा करेंगे कल करेंगे बोले तो बसवा कल्याण में गलत हो रहा है। हमारी विनंती यही है कि ट्रांसपेरेंस रहो। मोदी जी जैसा बता रहे, रिपोर्ट कार्ड देता ही मैं ये काम कर रही हूँ, तुम भी लोगों को रिपोर्ट कार्ड करो। हम कोई वैयक्तिक दुश्मन नहीं है। 50-50 करोड़ बोल गई तुम्ही, 500 करोड़ होते फिर तुम्हारे बोले तो उन्होंने बोल गई ना नोड़ीदा दाखले हुआ, आई टिक्कू देता हूँ, बी टिक्कू देता हूँ, किन किन को देता है बाबा दे,
हम नक्को बोल रहे उसको, देता नहीं, चुप फेंकता, मीटिंग में फेंकता ना, हंग मारती हिंग मारती। आपसे और हमारा मीडिया से विनती करते हुए पूरे आप लोग हमको समय दिए और इस कट्टे का बारे में कहा और सूखे का बारे में कहा, बसव कल्याण का करप्शन का बारे में कहा, एडमिनिस्ट्रेशन, 4 लोग एमएलए के केडर के हैं हमारे पास, एमएलए, एमएलसी, चेयरमैन और अपोजिशन लीडर, और एक दूसरा घूम रहे, कहाँ तो लक्की चांस मिलेगा बोल को ताड़म पड़ी, वो भी काम नहीं कर रहा, वो भी खिलाफ नहीं करता, चुप आऊं आऊं घूम रहे, वो भी पोस्टर लगा के। अरे बोल रहे भाई, कल्याणी के बारे में बता, संपर्क केंद्र बोल के एक बोर्ड लगा को बैठे, कांग्रेस वाले पैसे ले गए वहाँ, कहाँ, तो वहाँ जाके पूछो, म्यूनसिपालिटी में अध्यक्ष बन गया, कोई गली में आको पूछ रहा है, कुछ नहीं। ये हालत लोगों को हम जागृत करने के लिए जनता दल आधी रात को आपके साथ में है, और हम भी एक्टिव होके, लोगों को एक कंफ्यूज था, खूबा सब एक्टिव नहीं है, 2 साल तक चुप बैठो, कभी भी जो काम करे उनको सपोर्ट करना पड़ता, डेवलपमेंट होने दे, गांव का अच्छा होने दे बोल के मदद करे। हमको कांग्रेस हो बीजेपी हो, हमारे को कोई लेना देना नहीं है, हमको एक ही लेना देना है, हमारा गांव डेवलप होना और यहाँ भ्रष्टाचार खत्म होना, यहाँ भाईचारा, वो जात ये जात, आते ही हिंदू मुस्लिम, आगे काम धंधा है कि नहीं, यहाँ रोज उठते ही मुस्लिम के पास मैं जाना पड़ता है, रोज उठ के पास उन्हें हिंदू के पास आना पड़ता है। भाईचारे का गांव आज से नहीं, 12th सेंचुरी में महात्मा बसवेश्वर जी बनाए हुआ है, वो विचारधारा पे हमको चलना है। आप दो बताओ पार्टी का बारे में, एक ही मिनट में, कहेंगे चल।